प्रामाणिकपणा, सत्याची कास आणि देवासाठी असलेला आवेश या गोष्टी आम्हाला आमच्या दैहिक जीवनात आणि आत्मिक जीवनात आधारभूत असतात आणि आम्हाला विश्वासामध्ये दृढ ठेवतात. काय आम्ही दृढ विश्वास अनुभवलेला आहे? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की पौल आपल्या दुसऱ्या सुवार्ता फेरीची समाप्ती करतो आणि नंतर तो लगेचच आपल्या तिसऱ्या फेरीची सुरुवात करतो. आज आपण अपुल्लो या सुवार्तिकाविषयी माहिती घेणार आहोत, जो जुन्या करारातील अनेक पुरावे देऊन येशू हाच ख्रिस्त आहे असे पटवून देत होता. नंतर पुढे पौलाने इफिस येथे कसे सेवा कार्य केले याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 18व्या अध्यायाचं अध्ययन करीत आहोत. 18व्या अध्यायाच्या 17 वचनांपर्यंत आम्ही विचार केला आहे आणि आज 18व्या वचनापासून पुढे आम्ही पाहणार आहोत. ह्या ठिकाणी पौलाचे समुद्रमार्गे अंत्योखियास प्रयाण आम्हाला पाहायला मिळते. 18वा अध्याय आणि 18वं वचन सांगतं, ह्यानंतर पौल तेथे बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूर्या देशात गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किला व ॲक्विला ही गेली. त्याचा नवस होता म्हणून त्याने किंक्रियात आपल्या डोक्याचे केस कातरून घेतले. पौलाने नवस केल्याबद्दल अनेक लोक टीकाटिप्पणी करतात. त्यांचे म्हणणे असे असते की ज्या मनुष्याने नियमशास्त्रासंबंधी जहाल मते व्यक्त केली आणि सांगितले की कृपेने विश्वासाच्याद्वारे तारण होते, नियमशास्त्रातील कर्मांनी नाही, तो मनुष्य स्वतः नियमशास्त्राची बंधने पाळतो, हे काय ढोंग आहे. श्रोत्यानो, तुम्ही परमेश्वराच्या कृपेचे ऋणी असताना जर नवस करिता किंवा ना करिता तर ती तुमची वैयक्तिक बाब असते. पौलाने कोणासही जबरदस्तीने नवस करण्यास भाग पाडिले नाही. उलटपक्षी नवस न करण्याबाबत त्याने जोरदार समर्थन केले. असे जरी असले तरीही पौलास वाटले म्हणून त्याने नवस केला. शेवटी आम्हा सर्वांनाच आपले व्यक्ती स्वातंत्र्य परमेश्वराच्या कृपेने प्राप्त झाले आहे आणि ते भोगायचे आहे. मी स्पष्ट सांगते की आमचे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रेमाचे नाते आहे आणि हे नाते तुटू नये म्हणून आम्ही कुठलीही अनुचित गोष्ट करू शकत नाही. तोच आम्हास हे नाते टिकून ठेवण्याकरिता आम्ही काय करावे काय करू नये याविषयी मार्गदर्शन करतो. करिंथकरास पहिले पत्र 10वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये पौल म्हणतो, यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. श्रोत्यानो, तुम्ही मांस खाऊ इच्छिता तर ते खाण्याचे तुम्हास स्वातंत्र्य आहे. अमुक एक दिवस विशेष दिवस म्हणून तुम्हास पाळावयाचा आहे तर तो तुम्ही पाळू शकता. यातून देवाचे गौरव होणे हेच काय ते महत्त्वाचे असते. आपल्याला पौलाचे दोष येथे काढत बसायचे नाही. बिचारा गल्लियो आणि पौल लोकांच्या टीकेला बळी पडलेले आहेत हे या परिच्छेदातून आम्हाला स्पष्ट दिसत आहे. श्रोत्यानो, पौल आता त्याच्या दुसऱ्या फेरीनंतर माघारा निघाला आहे. करिंथ हे त्याच्या प्रवासाच्या पसाऱ्याचे मध्यवर्ती ठाणे झाले होते. आता तेथून तो अंत्योखियास परत जात आहे. किंक्रियामधून तो जहाजाने पुढे प्रवास करीत आहे. किंक्रिया हे करिंथ शहराच्या पूर्व बाजूला असलेले समुद्रावरील बंदर होते. आज करिंथ द्वीप कल्पातून एक कालवा वाहत आहे, पण पूर्वी तो नव्हता. पूर्वी जमिनी लगत बोटी ओढून आणाव्या लागत. करिंथच्या किनाऱ्यावर बोटी ओढून आणल्या जात असताना तेथील दगडावर निघालेले ओरखडे आजही पाहायला मिळतात. करिंथच्या पूर्वेकडे असलेल्या त्या किंक्रिया बंदराकडे ॲक्विला व प्रिस्किला यांच्या समवेत जहाज पकडण्यासाठी पौल आला आहे. तो आता पश्चिमेकडे पुढे जात नसून परत माघारा घराकडे परतत आहे. 19वे वचन, मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यास तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन यहूद्यांबरोबर वादविवाद केला.
आता आपणाला आठवत असेल की तो जेव्हा त्याच्या दुसऱ्या फेरीवर निघाला तेव्हा देवाच्या आत्म्याने त्याला इफिस येथे जाऊ दिले नाही, परंतु तो माघारा फिरत असताना मात्र इफिस येथे थांबत आहे. येथे त्याचा मुक्काम काही जास्त वेळेचा नाही. 20 आणि 21 वचने आम्हाला सांगतात, नंतर त्याने आणखी काही दिवस राहावे अशी ते विनंती करीत असतानाही तो कबूल झाला नाही. तर त्यांचा निरोप घेताना, देवाची इच्छा असल्यास तुम्हाकडे मी पुन्हा येईन असे म्हणून तो तारवात बसून इफिसाहून निघाला. पुन्हा कोणी म्हणेल की पौलाला सणाची एवढी हौस का होती? श्रोत्यानो, पौलाची पार्श्वभूमी पहा. तो शिमोन पेत्रासारखा यहुदी आहे. त्याच्या जीवनाशी मोशेचे नियमशास्त्र निगडीत आहे. त्याला ठाऊक आहे की त्याची बरीच मित्रमंडळी वर येरुशलेम येथे सणानिमित्त येणार आहे. त्यांना साक्ष देण्यासाठी त्याची इच्छा आहे व त्यासाठी येणाऱ्या सणात येरुशलेम येथे जाणे त्याला अतिनिकडीचे वाटत आहे. 22 वचन आम्हाला सांगतं, मग कैसरियास पोहोचल्यावर तो वरती गेला आणि मंडळीचा निरोप घेऊन अंत्योक्यास खाली गेला. तो कैसरियात उतरला आहे. कैसरिया व यापो ही अशी 2 बंदरे आहेत की जेथून येरुशलेमेस जाता येते. तो येरुशलेमेस गेला आणि त्या ठिकाणी त्याने सर्व वृत्तांत कथन केला आणि त्यानंतर त्याने अंत्योक्या येथील मूळ मंडळीकडे प्रयाण केले. येथे त्याच्या दुसऱ्या फेरीची समाप्ती होत आहे. आता हेही लक्षात घ्या की तो लागलाच आपल्या तिसऱ्या फेरीवर निघाला आहे. 23 वचन, तिथे काही दिवस राहून तो निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया ह्यातील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला. गलतियामधूनची पौलाची ही तिसरी फेरी आहे. आपल्या सुवार्ता सेवेची तिसरी भेट देण्याकरिता तो इफिसकडे निघाला आहे. तेथे त्याचे मोठे कार्य होणार आहे. परंतु श्रोत्यानो, ह्या क्षणी दुसराच कोणी एक इफिस शहरात येऊन ठेपला आहे. त्याचे नाव अपुल्लो असे आहे. हा मंडळांच्या सुरुवातीच्या काळातील आणखी एक सुवार्तिक होता. तो पौला इतका प्रसिद्ध नव्हता, परंतु त्याच्याविषयी आपणास जाणण्याकरिता बरेच काही आहे. 24 वचन सांगतं, तेव्हा अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता व शास्त्र पारंगत अलेक्झांद्रियकर यहुदी इफिसास आला. श्रोत्यानो, अपुल्लो हा यहुदी असल्यामुळे त्याला मोशेच्या नियमशास्त्राची पिढ्यानपिढ्याची पार्श्वभूमी होती. अपुल्लोस हे ग्रीक नाव आहे, म्हणजे हा दिओस्पोरा इथला हेलेनी होता. तो ग्रीसमध्ये अथवा मासेदोनियाच्या भागात जन्मलेला नव्हता, तर उत्तर आफ्रिकेमधील अलेक्झांद्रिया इथला होता. ग्रीक संस्कृतीचे हे शहर जगज्जेता सिकंदर बादशहाने बांधले होते. येथील भव्य विद्यापीठ व विशाल ग्रंथालय जगप्रसिद्ध आहेत. येथेच पवित्र शास्त्राची म्हणजे त्यामधील जुन्या कराराची पहिली प्रत ग्रीक भाषेत तयार झाली. अलेक्झांद्रियामध्ये यहुद्यांचे सिनेगॉग होते. येरुशलेम व अंत्योकियामधील मूळ मंडळांचे व्यवस्थापन केंद्र जे होते ते अलेक्झांद्रिया येथे आणण्यात आले होते आणि ख्रिस्ती मंडळांच्या इतिहासाची शतकांची शतके या महत्त्वाच्या ठिकाणातून फुलत गेली होती. ख्रिस्ती मंडळांच्या पूर्वकालीन इतिहासात ज्या थोर व्यक्तींची नोंद आहे त्यात अलेक्झांद्रिया येथील एका त्रिकुटाची नोंद आहे. ते त्रिकूट म्हणजे ॲथेनॉसियस, तार्तुलिन व ऑगस्टिन. अपुल्लोसाच्या समकालीन फिलोयाने यहुदी धर्म तत्वाची व ग्रीक तत्वज्ञानाची मिळवणी करून प्लेटॉनिक आणि यहुदी अशी जी तत्वप्रणाली प्रस्थापित केली, तिच्या संस्काराच्या पार्श्वभूमीवर अपुल्लोची वाढ झाली होती. आपल्याला असे सांगण्यात आले आहे श्रोत्यानो की तो एक मोठा वक्ता आणि सुवार्तिक होता. तसेच तो जुन्या कराराची शिकवण मिळालेला शास्त्रसंपन्न पंडित होता. 25 वचन पहा, त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे, तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता. श्रोत्यानो, प्रभूच्या मार्गाचे त्याला शिक्षण दिले गेले होते. याचाच अर्थ असा निघतो की त्याला कुठल्याही प्रगटीकरणाद्वारे अथवा साक्षात्काराच्याद्वारे कळविण्यात आले नव्हते. त्याचप्रमाणे तो आत्म्यात आवेशी होता, पवित्र आत्म्यात नव्हे हे लक्षात ठेवा. त्याला देवाच्या गोष्टींविषयीची आवड होती. पवित्र आत्म्याची ही साक्ष आहे जी त्याच्या म्हणजे अपुल्लोच्या संबंधीची आहे. श्रोत्यानो, खरोखरीच तो एक थोर व अग्रणी मनुष्य होता. हा अपुल्लो प्रभूच्या गोष्टी नीटपणे शिकवित असे. जे जे शिक्षण त्याला प्राप्त झाले होते ते सर्व व योहानाचा बाप्तिस्मा
ह्या पलीकडे त्याने येशू ख्रिस्तासंबंधी काहीच ऐकले नव्हते. 26 वचन, तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. त्यांनी त्याला आपल्या समवेत घेतले. त्याला येशू ख्रिस्ताविषयी व तारणाविषयी त्यांनी उलगडा करून सांगितला. 27 वचन, नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले. तो तेथे पोहोचल्यावर ज्यांनी कृपेच्याद्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार सहाय्य केले. श्रोत्यानो, अपुल्लो हा एक अति हुशार मनुष्य होता, परंतु ॲक्विला व प्रिसिला ह्यांनी त्याला जेवणाचे आमंत्रण देऊन त्यास शुभवर्तमान व देवाची कृपा ह्याविषयी सांगेपर्यंत तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाविषयी व त्याच्या पुनरुत्थानाविषयी तारणाविषयी काहीच जाणत नव्हता. इथे असा दाखला आहे की एक बाई एका सुवार्तिकाला विशेष शिकवण देत आहे. माझ्या प्रिय बहिणींनो, स्वतःला कमी लेखू नका. परमेश्वर आपलासुद्धा उपयोग करून घेऊ इच्छित आहे. कशावेळी, कशा प्रकारे आम्हाला माहीत नाही, परंतु देव प्रत्येकाच्या जीवनाचा उपयोग करून घेऊ इच्छितो. 28 वचन, कारण येशू हाच ख्रिस्त आहे असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहुद्यांचे खंडन करीत असे. येशू हाच ख्रिस्त आहे ह्याबाबत पवित्र शास्त्रामधून त्याने यहुद्यांना मोठी खात्री पटवून दिली. जुन्या करारातील अनेक पुरावे देऊन व बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या अरण्यात ओरडणाऱ्या वाणीची व पश्चातापाच्या घोषणेची ओळख पटवून देऊन त्याने शिकवले. त्या पलीकडल्या गोष्टींची त्याला माहिती नव्हती, म्हणजे योहानाचा बाप्तिस्मा येतपर्यंत तो जाणत होता. परंतु ॲक्विला आणि प्रिसिला यांना त्याला वर्तमानाप्रत शुभवर्तमान सांगण्याची संधी प्राप्त झाली. त्याचे परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांना मान मिळाला. त्यानंतर तो ग्रीसमधील सर्व मंडळास भेटी देत गेला. त्यामध्ये अखया, करिंथ व अथेने वगैरे प्रांत होते. येशू हाच ख्रिस्त अथवा मसिया आहे ही त्याची शिकवण होती. आता आपण पुढच्या अध्यायाकडे वळूया. 19 अध्याय. ह्याचा विषय आहे धर्मप्रसारार्थ पौलाचा तिसरा प्रवास. ह्या ठिकाणी आम्हाला पौल इफिसमध्ये दिसतो. धर्मप्रसारार्थ पौलाचा तिसरा प्रवास हा मागील अध्यायाच्या 23व्या वचनापासून सुरू झाला आहे. 23व्या वचनात जेव्हा त्याने अंत्योकिया सोडले. ह्या प्रकरणामध्ये तो पहिल्या आणि दुसऱ्या धर्मप्रचारार्थ केलेल्या प्रवासाच्या आठवणी मनात आठवितो. नंतर तो इफिसमध्ये येतो, जेथे तो तुरन्नाच्या शाळेत 2 वर्षे दररोज वादविवाद करतो. श्रोत्यानो, पौलाने जे चमत्कार केलेत त्याचा उपयोग त्याला भूतपिशाच विद्या जाणणाऱ्या व सोन्याच्या मूर्ती घडविणाऱ्या, त्याचप्रमाणे रुपयाचे देव्हारे करणाऱ्या अशा लोकांना देवाची सुवार्ता सांगण्यासाठी झाला. नगरातील शिरस्तेदारांनी जमावाला शांत केले आणि लोकांना घातपात करण्यापासून परावृत्त केले आणि तो खटला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेला. आम्हाला पहिली 2 वचने सांगतात. 19 अध्याय पहिली 2 वचने. मग असे झाले की अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहोचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्याला म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. श्रोत्यांनो, आपणास आठवत असेल, पौल हा त्याच्या दुसऱ्या धर्मप्रचारार्थ प्रवासातून परत येत असताना इफिसमधून आला होता आणि त्याने त्या लोकांना असे सांगितले होते की देवाची इच्छा असेल तर तो पुन्हा त्यांच्याकडे येईल. तो इफिसमध्ये पूर्वी कधी राहिलेला नव्हता. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मंडळीची स्थापना झालेली नव्हती. आता तो इफिसमध्ये पुन्हा आलेला आहे, परंतु त्याच्या आधीच त्या ठिकाणी एक महान प्रचारक गेला होता आणि त्याचे नाव आम्ही पाहिले अपुल्लोसचे होते. परंतु तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देणे महत्त्वाचे आहे आणि ती म्हणजे अपुल्लोस ह्याला येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानासंबंधी काहीही माहिती नव्हती. परंतु ॲक्विला आणि प्रिसिला ह्यांनी त्याला पुनरुत्थानाविषयी आणि तारणाविषयी सांगितले आणि त्याचे परिवर्तन झाले. तो आतापर्यंत फक्त योहानाच्या बाप्तिस्म्याविषयी शिक्षण देत होता आणि त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्मा इतकेच समजले होते. ह्याचा परिणाम असा झाला की ज्यांनी अपुल्लोसचा संदेश ऐकला होता त्यांना फक्त योहानाच्या बाप्तिस्म्याविषयी शिक्षण मिळालेले होते, परंतु त्यांनी
पवित्र आत्म्यासंबंधी काहीच ऐकले नव्हते. पौलाने त्यांना स्पष्टपणे समजावून सांगितले, तुम्ही विश्वास ठेवल्यापासून तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? श्रोत्यानो, ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी फक्त अशा प्रकारे दिले की त्यांनी पवित्र आत्म्यासंबंधी ऐकलेले सुद्धा नाही. ह्याविषयी त्यांना काहीच माहिती नव्हते. त्यांना फक्त योहानाच्या बप्तिस्म्याविषयी शिक्षण मिळाले होते. त्यांना प्रभू येशूविषयी शिक्षण देण्यात आलेले नव्हते आणि त्यांना पेंटिकॉस्टविषयी काहीही माहिती नव्हती. 3रं वचन, तो त्यांना म्हणाला, तर तुम्ही कसला बप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा बप्तिस्मा. ह्या ठिकाणी लक्षात घ्या श्रोत्यानो की ह्या लोकांचा बप्तिस्मा झालेला आहे, परंतु त्यांचे तारण झालेले नाही, म्हणून त्यांना पवित्र आत्मा मिळालेला नाही. श्रोत्यानो, ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच क्षणी देवाच्या आत्म्याद्वारे आमचा नवीन जन्म होतो. आम्ही देवाच्या आत्म्याच्या सहवासात राहतो आणि आमच्यावर देवाच्या आत्म्याचा शिक्का मारण्यात येतो आणि त्याचवेळी आमचा विश्वासू लोकांच्या शरीरात देवाच्या आत्म्याच्याद्वारे बप्तिस्मा होतो. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि आमची श्रद्धा ख्रिस्तावर आढळ असते त्याचवेळी हे शक्य होते. पौल ह्याच गोष्टींचे स्पष्टीकरण करीत आहे की त्या विश्वासू लोकांच्या मंडळीमध्ये असे झालेले आम्हास पाहावयास मिळत नाही. आता पौल त्यांना स्पष्ट करून सांगतो की तारण प्राप्तीसाठी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. त्या विश्वासू मंडळीतील लोकांनी पौलाचा संदेश ऐकून विश्वास ठेवला. 4 आणि 5 वचने पुढे सांगतात, पौलाने म्हटले, योहान पश्चातापाचा बप्तिस्मा देत असे, तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा घेतला. श्रोत्यानो, योहानाचा बप्तिस्मा हा पश्चातापाचा बप्तिस्मा होता आणि येशू ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करण्यासाठी होता. आता लोक ख्रिस्ताकडे आले आणि प्रथमच त्यांचे तारण शक्य झाले. ज्या वेळेस ते अपोलोस ह्याच्या सहवासात होते त्यावेळेस त्यांचे तारण झालेले नव्हते, कारण स्वतः अपोलोस जरी तो त्यांना योहानाच्या बप्तिस्म्याविषयी शिक्षण देत होता तरी ख्रिस्तासंबंधी काहीच जाणत नव्हता. 6 आणि 7 वचने पहा, आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. श्रोत्यानो, हे लोक अन्य भाषेमध्ये शुभवर्तमान सांगू शकत होते आणि ज्या भाषेमध्ये शुभवर्तमान लोकांना समजेल त्या भाषेमध्ये ते शुभवर्तमान लोकांना समजावून सांगू शकत होते. रोमन भाषाच्या काळात इफिस म्हणजे विविध भाषा बोलणारे शहर म्हणून ओळखल्या जात असे. त्यामुळे इफिस शहरात विविध भाषा बोलणारे लोक होते आणि ज्याप्रमाणे पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस ह्या दिवशी येरुशलेम शहरात विविध भाषेत लोकांना देवाचा संदेश ऐकायला मिळाला, त्याचप्रमाणे इफिस शहरात देखील पवित्र आत्मा मिळाल्यानंतर लोक विविध भाषा बोलत होते आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये देवाचे वचन सांगताना दिसत होते. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील लोक त्या समुद्र किनाऱ्यावर एकत्र आले होते. इफिस हे त्या काळातील एक मोठे शहर होते आणि ज्यांना पवित्र आत्मा मिळाला होता ते लोक येशूचे शुभवर्तमान संपूर्ण शहरात सांगत होते. लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे की ज्यांना पवित्र आत्मा मिळाला होता ते तर फक्त 12 जण होते. ही इफिस येथील देवाच्या कार्याची सुरुवात होती. पौलाची करिंथ ह्या शहरामध्ये मोठी मंडळी होती, परंतु त्याहीपेक्षा मोठ्या मंडळीची स्थापना इफिस ह्या शहरात झालेली आपणास पाहायला मिळते. आता 8, 9 आणि 10 वचने सांगतात, नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत व प्रमाण पटवीत निर्भीडपणे 3 महिने बोलत गेला. मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले. तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले आणि तुरन्नाच्या पाठशाळेत तो दररोज वादविवाद करू लागला. असे 2 वर्षे चालल्यामुळे आशियात राहणाऱ्या सर्व यहुदी व हेलेनी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले. श्रोत्यानो, पौल मंदिर सोडून तुरन्नाच्या शाळेत गेला आणि मग त्यांच्याबरोबर वादविवाद करू लागला. तुरन्नाची शाळा म्हणजे काय? ती शाळा फक्त इफिसमधील लोकांच्यासाठी होती. दुपारी जेव्हा विश्रांतीची वेळ असे तेव्हा लोक त्या ठिकाणी येऊन 2 ते 3 तास आराम करीत असत. अशावेळी मला नवल वाटतं की पौलाने ती जागा भाड्याने घेतली होती आणि लोक ज्यावेळेस विश्रांती घेण्यासाठी दुपारच्या वेळी त्या ठिकाणी एकत्र येत त्यावेळेस पौल त्यांना देवाचे वचन
शुभवर्तमान सांगत असे. आणि सुमारे 2 वर्षापर्यंत पौलाचा अशा प्रकारे देवाचा संदेश त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना सांगण्याचा कार्यक्रम चालू होता. त्याचा परिणाम असा झाला श्रोत्यानो, की आशियामध्ये राहणाऱ्या सर्वांना देवाचे वचन ऐकण्याचा लाभ मिळाला. आणि देवाचे वचन ऐकणाऱ्यांमध्ये यहुदी आणि ग्रीक ह्यांचाही समावेश होता. ह्या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट विचार करायला लावते, ती म्हणजे त्या दिवसांमध्ये देवाचे वचन कशा प्रकारे वाढीस लागलेले होते. आणि ह्याच संधीचा उपयोग कलसे ह्या ठिकाणी मंडळीची स्थापना करण्यासाठी झालेला आम्हाला पाहायला मिळतो. आपणाला माहीत आहे, पॉल कलसे येथील मंडळीला पत्र लिहितो, ज्याप्रमाणे तो रोम येथील मंडळीला रोमला जाण्यापूर्वी पत्र लिहित असे. जरी तो तेथील मंडळीचा संस्थापक होता, असे कसे असू शकेल बरे? परंतु फक्त एकाच उदाहरणावरून, म्हणजे तरुणाच्या शाळेत ज्याप्रमाणे पौलाने सुवार्ता सांगितली आणि सर्व आशियातील लोकांना देवाच्या वचनाची ओळख करून दिली आणि तेथून सर्व जगात देवाच्या वचनाचा प्रसार झाला. जेव्हा करिंथ येथील लोकांची अशी इच्छा होती की पौलाने आमच्याकडे यावे, त्यावेळेस त्याने त्यांना पत्र लिहून कळविले की जरी मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटलो नाही, तरी माझा विश्वास आहे की आता मी थोडा वेळ तुमच्याबरोबर असावे आणि देवाची इच्छा असली तर लवकरच मी तुमच्याकडे येईन. श्रोत्यानो, अशा प्रकारे देवाची सुवार्ता सांगण्यात येत असल्यामुळे आशिया मायनरमध्ये 7 मंडळांची स्थापना झाली आणि पॉल हा जो प्रेषित ह्याच्याद्वारे इफिस शहरात सुवार्तेचा प्रसार झाला आणि पौलाने अशा प्रकारे एका मोठ्या मंडळीची स्थापना केली. 11वं वचन सांगतं, देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडविले. ज्याला आमच्या पवित्र शास्त्रात चमत्कार म्हणतात, त्याला ग्रीक भाषेमध्ये पुष्कळ शब्द आहेत. ज्याप्रमाणे ह्या ठिकाणी चमत्कार ह्या शब्दाविषयी ज्युनॅमिस हा शब्द वापरलेला आम्हाला पाहायला मिळतो आणि ह्याच शब्दावरून आमचा डायनामाइट प्रचंड स्फोटक हा शब्द आम्हाला मिळतो. त्याचा अर्थ शक्तीचा परिणाम, देवाने पौलाच्या हातात महान शक्ती दिलेली होती असे ह्यावरून आम्हाला पाहायला मिळते. आणि पौल प्रत्यक्ष प्रेषितांना मिळालेल्या दानांचा अनुभव घेत होता. 12 आणि 13 वचने सांगतात ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पौल घोषणा करीतो त्याची मी तुम्हास शपथ घालतो. श्रोत्यांनो, अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देवाच्या वचनाला होणारा विरोध हा साहजिकच होता आणि त्याचे स्वरूपही भयंकर असणार ह्याची देवाला कल्पना होती. म्हणूनच देवाने पौलाला विशेष सामर्थ्य दिलेले होते. ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोगांवर घातली, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत. हे रुमाल काय होते? पौलाचा हात रुमाल म्हणजे एक जुने फडके असे, परंतु त्याचा उपयोग देवाने आजारांना बरे करण्यासाठी केला होता. अशा प्रकारे मूर्तीपूजक अशा लोकांमध्ये ह्या घाणेरड्या अशा हात रुमालाचा उपयोग परमेश्वराने केला. ते हे हात रुमाल उचलून घेत असत आणि त्यांचे आजार बरे होत असत. श्रोत्यानो, अशाच प्रकारे लोकांमध्ये कार्य करतो. श्रोत्यानो, परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, देवाच्या कार्यासाठी आवेश असायला हवा. तो आम्हाला पौलामध्ये पाहायला मिळाला. आज आणखी एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपण पाहिला, तो म्हणजे योहानाच्या बाप्तिस्म्यामध्ये तारण नव्हते. तारण फक्त येशूवरील विश्वासामध्येच आहे. परमेश्वर जेव्हा आमच्याद्वारे कार्य करीत असतो त्यावेळेस सर्व गोष्टी त्याच्या अधीन असतात. आम्ही पाहिले की पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडले. होय प्रियांनो, चिन्ह आणि चमत्कार हे देवाच्याच गौरवासाठी असतात. आज आपण येथे थांबत असताना विचार करू की काय आमच्यामध्ये देवाच्या कार्याचा आवेश आहे? काय आम्हाला सत्याचा खरा मार्ग कळला आहे की आमचा अजून शोधच चालू आहे? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आमचं जीवन हे तू दिलेला आम्हासाठी आशीर्वाद आहे आणि म्हणूनच प्रभूजी, आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही केवळ तुझं गौरव करावं आणि यासाठी आम्हाला प्रामाणिक मन हवं आहे. आम्हाला तो सत्याचा आत्मा हवा आहे. ती प्रामाणिकता आम्हाला हवी आहे.
आणि म्हणून प्रभूजी आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी आमच्यामध्ये विश्वास आहे, परंतु बापा तो विश्वास आणखीन दृढ व्हावा अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून प्रभूजी आम्ही प्रतिदिनी तुझ्या चरणांपाशी येत आहोत. प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर, की जेणेकरून आमच्या जीवनामधील प्रत्येक क्षण हा तुझ्या गौरवासाठी असेल. तुझी कृपा आमच्यासाठी तू विपुल अशी कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.